डॉक्टर नितीन राजे पुढे आले. त्यांनी शपथ घेतली. डॉक्टरांची पदवी, सर्जन म्हणून त्यांची योग्यता याबद्दल उलट तपासणीचे हक्क राखून ठेवत पाणिनींनी मान्यता दिली. त्यामुळे या गोष्टींबद्दलचे प्रश्न खांडेकर यांना विचारण्याची गरजच पडली नाही. डॉक्टर, तुम्ही परेरा हयात असताना आणि त्याच्या शेवटच्या आजारपणात त्याच्यावर रुग्ण म्हणून उपचार करत होतात? हो. परेरा शेवटच्या घटका मोजत असताना तुम्ही त्याच्यासोबत होतात? तो मेल्यानंतर थोड्या वेळाने मी आलो. मग त्याची त्यावेळी शारीरिक स्थिती कशी होती? तुमचं निरीक्षण काय होतं? माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसरपणा आलाय. एक पूर्व इतिहास आहे. 1 मिनिट. पाणिनी मध्ये सुटून उभा राहिला. माझी या पूर्व इतिहासाला हरकत आहे, कारण ही गोष्ट ऐकीव आहे. डॉक्टर, मी समजतो की हे तुम्ही नर्सेसनं तुम्हाला सांगितलेल्या माहितीच्या आधाराने म्हणताय. हा, हे बरोबर आहे. मग ते ऐकीव आहे. रे बघा, तुम्ही फक्त शरीराच्या प्रत्यक्ष स्थितीबद्दल बोला. न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले. माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसरपणा आलाय. त्याला जेव्हा झटका आला तेव्हा तो कोको पीत होता. 1 मिनिट. पाणिनी पुन्हा उठून उभा राहिला. या उत्तरातला शेवटचा भाग विचारात घेऊ नये, कोकोबद्दलचा. कारण तो भाग म्हणजे साक्षीदारानं काढलेला निष्कर्ष आहे आणि दिलेलं उत्तर हे विचारलेल्या प्रश्नाचं नाही आहे. ते वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून साक्ष देत आहेत. ते त्यांचं मत हे तज्ज्ञ म्हणून देऊ शकतात ना. त्यांना वैद्यकीय निष्कर्ष काढू देत ना. पण परिस्थितीजन्य पुरावा या विषयामधले ते तज्ज्ञ नाही आहेत. जे बघितलं तेवढं त्यांना सांगू दे आणि योग्य वेळ येईल तेव्हा त्यांनी वैद्यकीय अनुमान काढू दे. ओ हो हो हो, हा एक तांत्रिक मुद्दा आहे. खांडेकरांनी नाराजी व्यक्त केली. बचाव पक्ष आपणास सूचित करू इच्छितो की या खटल्याची परिस्थिती बघता तांत्रिक बाबीमध्ये कायद्यानं देऊ केलेल्या प्रत्येक सवलतीचा फायदा घ्यायचा आमचा इरादा आहे. ज्याचा उल्लेख सरकारी वकील तांत्रिक बाब असा करतायत ते प्रत्यक्षात आरोपी अन्यायानं गुन्हेगार ठरवला जाऊ नये म्हणून कायद्यानं आरोपीला दिलेलं सुरक्षा कवच आहे. आणि बचाव पक्षाचा आग्रह आहे की यातलं एकही संरक्षण दुर्लक्षिलं जाता कामा नये. बचाव पक्षाचं म्हणणं मान्य केलं जातंय. डॉक्टरांच्या उत्तरातला कोकोबद्दलचा भाग वगळण्यात आलेला आहे. न्यायाधीशांनी आदेश दिला. ठीक आहे, खांडेकर चिडून म्हणाले. डॉक्टर, तुम्ही काय बघितलं? तुम्हाला जे दिसलंय तेवढं सांगा, कारण आत्ता तुम्ही दुसऱ्या वकिलांनी काय हरकत घेतली आहे ते पाहिलंय. मी परेराला पाहिलं. तो गेलेला होता. त्वचेवर मी लाल छटा बघितली. फरशीवर फुटलेल्या कपाचे तुकडे बघितले. मी खाली सांडलेले आणि परेराच्या शर्टवर ओघळलेलं एक पातळ पेय पाहिलं. त्याला कोकोचा वास येत होता. छान छान. जेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार परेराचं पुरलेलं प्रेत पुन्हा उकरून काढलं गेलं तेव्हा तुम्ही हजर होतात? हा, मी होतो हजर. शवविच्छेदन प्रक्रियेत तुम्ही मदत केली? हो, केली. त्या प्रक्रियेनंतर तुम्ही मृत्यूचं कारण काय होतं याचं अनुमान काढलं? हो. काय कारण होतं? मी अनुमान काढलं की जोसेफ परेरा शरीरात विष गेल्यामुळे मरण पावला. विषाच्या प्रकाराबद्दल तुमचं अनुमान काय होतं? पोटॅशियम सायनाइड. या उलट तपासणी, खांडेकर विजयोन्मादानं म्हणाले. पाणिनी उभा राहिला. सरकारी वकिलांनी उल्लेख केलेली सगळी लक्षणं तुम्ही परेराला पाहिलं तेव्हा तुमच्या लक्षात आली होती? हो.
तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर म्हणूनच बोलवलं गेलं होतं? अर्थात. तो माणूस गेल्याचं तुम्हाला माहिती होतं? हो. तुम्हाला माहिती होतं की दाखल्यात मृत्यूचं कारण द्यावं लागणार आहे? हो. म्हणून तुम्ही शरीराची तपासणी करून आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेऊन मृत्यूचं कारण निश्चित केलंत? हो आणि नाही सुद्धा. म्हणजे काय? म्हणजे मला म्हणायचं आहे की मी वरवरचीच तपासणी केली. आणि अशी वरवरची तपासणी करून मृत्यूचं कारण काय असावं याचा तुम्ही निर्णय घेतला? मी मृत्यू दाखला सही करून दिला. प्रश्न टाळू नका डॉक्टर. मी तुम्हाला विचारतोय की त्यावेळी तुम्ही कारणाबाबत निर्णय घेतला का नाही? हो. आणि तुम्ही ठरवलं की रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन तो मेला. बोला डॉक्टर, ठरवलं का नाही? हो. आणि ते कारण नमूद करून तुम्ही दाखल्यावर सही केली? हो सर. आणि आता तुम्हाला वाटतंय की ते कारण देण्यात तुमची चूक झाली होती? नक्की वाटतंय. आता तुम्हाला वाटतंय की परेरा रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन गेला? मला माहिती आहे आता की तो त्या कारणानं गेला नाही. तुम्हाला मान्य आहे की त्याच्या मृत्यूचं कारण देताना तुमची चूक झाली? हो सर. आणि मला त्यामागची कारण मीमांसा सांगायची आहे. नाही, मला तरी ते ऐकण्यात सध्या रस नाही आहे. मला एवढंच ऐकण्यात रस आहे की तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढलात का नाही? हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर द्या. हो. पण हो म्हणताना डॉक्टरांचे ओठ रागानं थरथरत होते. बरं मला सांगा, कोको प्यायल्यामुळे रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात का? बिलकुल नाही. ज्या क्षणी परेरा गेला तेव्हा त्याच्या मृत्यूचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे हे तुम्हाला माहिती असेल ना? अर्थात, स्वाभाविकपणे. म्हणून तुम्ही ते कारण शोधण्यासाठी आजूबाजूला पाहिलंत? मी नेहमीच्या पद्धतीनं जसं इतरत्रही लक्ष देतो तसं. तुम्हाला म्हणायचं आहे की तुमची नेहमीची पद्धत ही निष्काळजीपणाची आणि भोंगळपणाची आहे? अजिबात नाही. तुम्हाला म्हणायचं आहे की तुमची नेहमीची पद्धत ही मृत्यूचं कारण ठरवण्यासाठी वापरली गेली नाही? नाही, नक्कीच नाही. तुम्हाला इथल्या न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्यावेळेला मृत्यूचं कारण ठरवताना तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य, अनुभव, अंदाज सर्व काही पणाला लावलेलं होतं? मला कबूल करावं लागेल की त्वचेवरील लालीचा मुद्दा माझ्या डोक्यातनं निसटला. म्हणजे तुम्हाला इथल्या न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्यावेळी तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य पूर्ण क्षमतेनं वापरलं नाही? म्हणजे मी चुकीचं अनुमान काढलं एवढंच मी म्हणू शकतो. हां, म्हणजेच तुम्ही तुमच्यातलं सर्वोत्कृष्ट असं दिलं नाही? मान्य नाही आहे हे मला. मी सर्वोत्कृष्ट असंच दिलं. तुम्ही सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेतली होती? नक्कीच. मग तुमच्या या म्हणण्याचा अर्थ काय की त्वचेवरील लालसरपणा तुम्ही विचारात घेतला नाही? त्यावेळेला त्या लालसरपणाचा मृत्यूच्या कारणाशी काही संबंध असेल असं मला वाटलंच नाही. तुमच्या नजरेला तो लालपणा आला होता? हां, लक्षात आला होता. मृत्यूचं कारण ठरवताना जे अन्य मुद्दे गृहीत धरले होते त्यात हा पण मुद्दा होता? हो, विचारात घेतला होता. आणि नंतरच ठरवलं की हा लालसरपणा रक्ताच्या गुठळ्यामुळे मृत्यू आल्याचं दाखवतो? नाही, नक्कीच नाही. उलटपक्षी असा लालसरपणा सायनाईडमुळे किंवा कार्बन मोनॉक्साईडमुळे मृत्यू आल्याचं दाखवतो. तुमच्या हे त्यावेळी लक्षात आलं? हो. आणि तुम्ही ते मृत्यूचं कारण ठरवताना विचारात घेतलं? हो, एका अर्थी. आणि त्यावेळी सायनाईडमुळे मृत्यू झाला असेल असं तुम्हाला वाटलं नाही? त्यावेळी नाही वाटलं. काय कारण काय?
कारण त्यावेळी मला त्यावेळच्या परिस्थितीमधल्या काही घटनांची माहिती नव्हती, ज्याच्यामुळे नंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळाच पैलू प्राप्त झाला. त्या गोष्टींची माहिती झाल्यावर नंतरच्या काळात तुम्ही तुमचं मत बदललं. त्याचं प्रेत बाहेर काढून विच्छेदन केल्यानंतर त्यावेळी तुम्ही त्या लालसर डागाचं महत्त्व लक्षात घेतलं. म्हणजे कुणीतरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही तुमचं मत बदललं? नाही सर, तसं नाही. कुणीतरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून त्वचेच्या लालसरपणाबद्दल तुम्ही तुमचं मत बदललं? डॉक्टर घुटमळले. असहाय्यपणे त्यांनी सरकारी वकिलांकडे बघितलं आणि म्हणाले, मी असं म्हणालो की प्रकरणातला पूर्व इतिहास बघून. जेव्हा तुम्ही पूर्व इतिहास असं म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ कोणीतरी तुम्हाला सांगितलेली गोष्ट. म्हणजेच तुम्ही तुमचं मत ऐकीव पुराव्याच्या आधारे बदललं? मी तसं म्हणालोच नाही. त्वचेच्या लालसरपणाबद्दल तुम्ही तुमचं मत ऐकीव पुराव्याच्या आधारे बदललं? बरं ठीक आहे, तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर तसं. आभारी आहे डॉक्टर. झालं माझं, पाणीनी म्हणाला. थांबा थांबा जरा डॉक्टर, थांबा. हेरंब खांडेकर उठून उभे राहत म्हणाले, फेर तपासणीत मला काही प्रश्न पुन्हा विचारायचे आहेत. खरं तर मला अपेक्षा होती की त्याचा उलट तपासणीत अंतर्भाव होईल. डॉक्टर, तुम्ही आता का म्हणताय की जोसेफ परेराचा मृत्यू पोटॅशियम सायनाईडनं झाला? पाणीनी पुन्हा उठला आणि म्हणाला, 1 मिनिट. या प्रश्नाला माझी हरकत आहे. ही फेरतपासणी योग्य नाही. सर, तपासणीत हा मुद्दा विचारला जायला हवा होता. काय घडलं इथे लक्षात घ्या. सर, तपासणीपेक्षा या मुद्द्याला उलट तपासणीत उत्तर दिलं गेलं तर ते अधिक प्रभावी ठरेल असा विचार करून सरकारी वकिलांनी एक जुगार खेळलाय आणि तो आता त्यांच्यावर बंधनकारक आहे. न्यायाधीशांनी आपल्या हनुवटीवर बोटानं हलकेच चापटी मारली. काय निर्णय घ्यावा या संभ्रमात ते दिसले. मी जरा खुलासा करू का? खांडेकरांनी विचारलं. न्यायाधीशांनी मानेनं नकार दिला. मला वाटतंय की परिस्थिती पुरेशी बोलकी आहे. मला असं वाटतंय की वस्तुस्थितीचा विचार केला आणि कायद्यातली नियमावली बघितली तर बचावाच्या वकिलांचं म्हणणं बरोबर आहे. या कोर्टाचं काम हे एखाद्या खेळाच्या पंचाचं असतं, तसं 2 वकिलांमधल्या वादाचा निर्णय देणाऱ्या पंचाचं नाही, तर न्यायाची अंमलबजावणी करणं हे आहे. उलट तपासणी घेणाऱ्या वकिलाचा गोंधळ व्हावा म्हणून काही महत्त्वाच्या घटना सर तपासणीमध्ये न आणता मुद्दाम उलट तपासणीत पुढं येतील असे सापळे सर्रास लावले जातात. आत्ता असाच प्रकार सरकारी वकिलांनी केला, पण पटवर्धनांनी अत्यंत चातुर्यानं तो ओळखला आणि त्यातून सुटले. परंतु कोर्टाला याची पूर्ण कल्पना आहे की साक्षीदाराची तपासणी यथायोग्य आहे का नाही हे ठरवायचा पूर्ण अधिकार कोर्टाला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे हे काही 2 वकिलांमधलं कायद्याचं युद्ध नाही. महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोर्ट साक्षीदाराला उत्तर द्यायची परवानगी देत आहे, पण त्याचबरोबर हे पण स्पष्टपणे सूचित करत आहे की बचाव पक्षाचे सर्व तांत्रिक हक्क अबाधित आहेत. डॉक्टर, आता उत्तर द्या खांडेकरांनी विचारलेल्या प्रश्नाचं. आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर मुद्दाम थोडेसे खाक्करले. सुरुवातीला मी निष्कर्ष काढला होता की रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे तो गेला. शवविच्छेदनात दिसलं की रक्ताच्या गुठळ्या झालेल्या नव्हत्या. एवढंच काय, त्यातून मृत्यूचं कारणच उघड झालं नाही. मृत शरीरात विशिष्ट द्रव टोचून प्रेत पुरलं गेलं होतं. मृत्यूचं जे काही कारण होतं ते या द्रवामुळे नष्ट झालं असा वैद्यकीय दृष्ट्या तर्क काढता येतो. आणि या सगळ्याचा विचार करता माझं असं स्पष्ट मत आहे की पोटॅशियम सायनाईडमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. बास, मला एवढंच काढून घ्यायचं होतं.
तुम्ही हवी तर पुन्हा उलट तपासणी घेऊ शकता. खांडेकर म्हणाले आणि पाणिनी पुन्हा उठून उभा राहिला. डॉक्टर, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आता तुम्ही जे म्हणताय की तो विषप्रयोगामुळे मेला, याचं कारण असं आहे की दुसरं कुठलंही कारण तुम्ही देऊ शकत नाही. हां, तशा अर्थानं ते खरं आहे. तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे डॉक्टर, की काही प्रकरणात देशातले या क्षेत्रातले सर्वोत्तम शास्त्रज्ञसुद्धा मृत्यूचं कारण सांगू शकत नाहीत? माहिती आहे, पण अशी उदाहरणं फार आहेत असं नाही वाटत मला. तरी किती टक्केवारी असेल? मला नाही वाटत की त्याचा काही संबंध आहे याच्याशी. मला वाटतंय संबंध आहे. काय टक्केवारी असेल? ती बदलतीये. म्हणजेच ही टक्केवारी काही प्रमाणात बदलते? अशा पद्धतीनं मांडता येणार नाही, पण योग्य पद्धतीनं उत्तर देतो. अगदी अशाच पद्धतीनं मृत्यू आल्यानं कारण देता आलं नाही अशी अन्य प्रकरणं तुम्ही हाताळली आहेत का? हो. 3 ते 5%? हो. या 3 ते 5% मधल्या प्रकरणात जिथं नेमकं कारण देता आलं नाही त्या ठिकाणी तुम्ही सायनाईडनं मृत्यू असंच कारण दिलंय का? असमंजसपणे बोलू नका पाणिनी. नक्कीच असं कारण दिलेलं नाही आहे. मग अशा काही तुम्ही हाताळलेल्या प्रकरणात तुम्ही दाखला दिलाय का? नाही. अशा काही प्रकरणात मृत्यूचं कारण माहिती नाही असा दाखला तुम्ही दिलाय? डॉक्टर अडखळले. नाही. तुम्हाला कारण माहिती नव्हतं, तुम्हाला ते शोधून काढता आलं नव्हतं. बरोबर आहे. तरी तुम्ही तसं दाखल्यात नमूद केलं नाही. मृत्यूच्या दाखल्यात काहीतरी कारण द्यावंच लागतं. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याकडे अशा कारणांची यादीच असते आणि जेव्हा नेमक्या कोणत्या कारणानं मरण आलं ते कळणं अशक्य असतं तेव्हा या यादीतलं एखादं कारण दिलं जातं. हां, म्हणजे जेव्हा नेमकं कारण समजत नाही तेव्हा तुम्ही काल्पनिक कारण दाखवता. काहीतरी कारण द्यावंच लागतं ना तुम्हाला. नाही, तेच म्हणायचं आहे मला की ज्या ठिकाणी तुम्ही कारण देऊ शकला नाहीत तिथे तुम्ही सरळ काहीतरी कारण टाकलं. अशा प्रकरणात टाकलं. म्हणजेच तुमच्याकडच्या किमान 3% प्रकरणात तुम्ही जाणीवपूर्वक खोटा मृत्यू दाखला दिला. नाही, खोटा नाही दिला. तो चुकीचा होता. नाही, मला माहिती नाही. तरी तुम्ही दाखल्यात नमूद केलं की तुम्हाला कारण माहिती आहे. सगळेच डॉक्टर असं करतात आणि तुम्ही पण करता. तुम्हाला हवा तसा अर्थ काढा तुम्ही. या प्रकरणात तुम्ही म्हणाला होतात की मृत्यू सायनाईडनं झाला. हा अपवाद वगळता हे प्रकरण इतर प्रकरणाप्रमाणेच होतं? हे प्रकरण अगदी हुबेहूब अन्य प्रकरणाप्रमाणे नाही. का नाही? कारण यात सायनाईडच्या वापराच्या शक्यतेचा पुरावा आहे. काय पुरावा आहे? कातडीचा तो लालसर रंग. हां, पण तुम्ही रक्तवाहिन्यामधल्या गुठळ्यांमुळे मृत्यू असं कारण दाखल्यात दिलं तेव्हा हा रंग तुम्हाला दिसला होताच ना. हो, ठीक आहे. आणखीन काय होतं तिथे? आरोपीने स्वतः दिलेला कबुली जबाब. आता कसं बोललात? तुम्ही नंतरच्या काळात दाखला बदललात याचं कारण म्हणजे आरोपीनं दिलेला कबुली जबाब आणि त्यात तिने केलेला विषप्रयोग याबद्दल तुम्हाला सांगितलं गेलं होतं. ते अनेक कारणांमधलं एक कारण आहे. आपण आत्ता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासारखं ते एकमेव महत्त्वाचं कारण आहे. ते आहेच. आणि दुसरं म्हणजे अन्य कोणतंही दृश्य स्वरूपाचं कारण नव्हतं. आपण आत्ताच तुम्ही सांगितलं ना की बऱ्यापैकी टक्केवारीमध्ये तुम्ही मृत्यूचं कारण सांगू शकला नाहीत म्हणून. हो, बरोबर आहे. पण तुमचा दाखला तसं नमूद करत नाही. मी मृत्यूचं कारण दिलं आहे. तुम्हाला प्रत्यक्षात कारण माहीत नसूनही विशिष्ट कारण देऊन तुम्ही दाखला सही करून दिलात. वैद्यकीय क्षेत्रात ती प्रचलित पद्धत आहे. ठीक आहे. पाणिनी उलट तपासणी संपवण्याच्या दृष्टीनं म्हणाला. खांडेकर यांनी त्यांच्या सहाय्यक वकिलाकडे बघितलं आणि त्याच्या कानात कुजबुजले.
सकृतदर्शनी ते डॉक्टरांच्या साक्षीवर समाधानी नव्हते, पण झालेलं नुकसान कसं भरून काढायचं त्यांना कळत नव्हतं. आणखीन काही प्रश्न आहेत का? न्यायाधीशांनी विचारलं. नाही. खांडेकरांनी मान हलवून नकार दिला. त्यांची देहबोलीच सांगत होती. सहाय्यकाच्या कानास त्यांनी कुजबुजही केली. त्यामुळे आपली स्थिती आणखी नाजूक झाली आहे हे त्यांची देहबोली सांगत होती. त्यांची पुढची साक्षीदार होती मायरा शेरगिल. ती जोसेफ परेराकडे सकाळच्या सत्रात काम करणारी नर्स होती. शनिवारी जेव्हा परेरा गेला तेव्हा तिच्याचकडे जबाबदारी होती. तिने सांगितलं की दर शनिवारी निष्ठा निरगुडकर संबंधित नर्सला जरा विश्रांती मिळावी या हेतूनं दुपारच्या सुमाराला थोडा वेळ स्वतःकडे जबाबदारी घेत असे. त्या शनिवारी म्हणजे तो गेला तेव्हा साक्षीदार नर्स घराजवळच्या कुंपणाजवळ होती आणि त्याचवेळी तिने बेलचा आवाज ऐकला म्हणून घाईघाईनं परेराला पाहायला घरात आली. तेव्हा त्याला आकडी आलेली तिने पाहिली. त्याला ढासही लागली होती आणि फरशीवर ओकल्यासारखा द्रव पडला होता. फुटलेला कप होता. शर्टवर थोडा कोको सांडला होता. तिच्या हेही लक्षात आलं की जमिनीवर सांडलेला कोको अजूनही जरा गरम होता. तुला आणखीन काही जाणवलं का? खांडेकरांनी तिला विचारलं. एक प्रकारचा वास. कसला वास? कडवट बदामाला येतो ना तसा. नर्स म्हणून तुला जे शिक्षण मिळालं आहे त्यात तुझा विषयाबद्दल अभ्यास झाला आहे? हो. तुला जो कडवट वास आला तो कसला होता? पोटॅशियम सायनाईडचा. तो तुला त्या ठिकाणी आला? हो. घ्या उलट तपासणी. पाणीनी उलट तपासणीसाठी उठला आणि त्यांनी त्या नर्सला विचारलं. सगळ्यात प्रथम तुला त्या वासाचं महत्त्व कधी जाणवलं? जेव्हा मी जोसेफला पाहण्यासाठी ओणवी झाले तेव्हा लगेचच. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सगळ्यात प्रथम तुला त्या वासाचं महत्त्व कधी जाणवलं? महत्त्व नंतर समजलं, जेव्हा मला समजलं की यात सायनाईडच्या विषप्रयोगाची शक्यता आहे. जेव्हा डॉक्टर त्याला भेटायला आले तेव्हा तू तिथे हजर होतीस? हो, होते. तेव्हा कडवट वासाबद्दल तू डॉक्टरांच्या निदर्शनाला आणलं का? नाही सर. डॉक्टरांनी तुला कडवट वास येतोय असं सांगितलं का? नाही सर. वासाबद्दल चर्चाच झाली नाही. डॉक्टरांनी जेव्हा रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांमुळे मृत्यू असं कारण देऊन दाखल्यावर सही केली तेव्हा तू तिथे हजर होतीस का? जेव्हा त्यांनी हे कारण जाहीर केलं तेव्हा मी होते. तू त्यांना सुचवलंस का की कदाचित दुसरं कारण असू शकतं म्हणून? नक्कीच नाही सुचवलं. डॉक्टरांचं अनुमान दुरुस्त करणं हे नर्सचं कामच नाही आहे. तुला कधी असं वाटलं का मनात की त्यांचं अनुमान चुकलंय? अरे हे काय चाललंय काय? खांडेकर मध्येच बोलले. ही साक्षीदार म्हणजे तज्ज्ञ किंवा निष्णात असा डॉक्टर नाही आहे. ती नर्स आहे. तिने थोडं प्रशिक्षण घेतलं नाही इतकंच. काही विशिष्ट घटना ती सांगू शकते. त्यावर तिचं मत घेणं योग्य नाही आहे. हे बघा, अतिशय व्यवस्थित चालली आहे उलट तपासणी. पाणिनींनी उत्तर दिलं. तिने साक्षीत सांगितलं की तिला कडवट बदामासारखा वास आला आणि तो वास कशाचा होता हे तिला मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तिला समजलं. म्हणूनच हे जाणणं महत्त्वाचं आहे की जर तिला तो विचित्र वास जाणवला होता तर तिने डॉक्टरांना सांगितलं का? कारण ही गोष्ट ती त्यावेळी सहज करू शकत होती. आणि मग तसं नसेल तर पोलिसांनी तिच्या डोक्यात ही कल्पना घुसवली का? हे अत्यंत अन्याय बोलणं आहे बरं का बचाव पक्षाचं. पोलिसांनी तिच्या डोक्यात ही कल्पना घुसवली असा कुठलाही पुरावा नाही आहे. माझी जोरदार हरकत आहे याला. तुम्ही मला माझी उलट तपासणी पूर्ण करू द्या. मी दाखवून देतो की ही कल्पना कुठून आली आहे. हे बघा, हे आपापसातलं भांडण जरा बंद करा. न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले. हे खरं आहे की सर तपासणीत हा साक्षीदार मृत्यूच्या कारणाबद्दल अभिमत देण्यास लायक असल्याचं दाखवण्यात आलेलं नाही. पण पाणिनी यांनी विचारलेला प्रश्न हा तिच्या त्यावेळच्या वर्तनाबद्दल होता. तुमची हरकत मान्य नाही आहे.
साक्षीदारानं पाणिनींच्या प्रश्नाला उत्तर द्यावं. मला सांग, त्यावेळी तू कोणाला तरी लक्षात आणून दिलंस का की तुला तो कडवट वास आलाय? नाही. पोलिसांशी किंवा सरकारी वकिलांशी चर्चा करण्यापूर्वी तुला त्यावेळी त्या कडवट वासाच्या महत्त्वाबद्दल काही कल्पना होती का? नाही. त्यावेळी त्या प्रसंगी तुला वाटलं होतं का की या वासाचा संबंध सायनाईडशी आहे? नाही, त्यावेळी नाही. पोलिसांनी नंतरच्या काळात जेव्हा तुला प्रश्न विचारला की वासाचा संबंध सायनाईडशी आहे असं तुला वाटतं का, त्यावेळी तू ते विधान केलंस का? पोलिसांनी नाही, सरकारी वकिलांनी. अरे बापरे, म्हणजे दस्तूर खुद्द हेरंब खांडेकर यांनी? सरकारी वकिलांकडे वाकून बघत पाणिनी म्हणाला, म्हणजे त्यावेळी प्रथम तुझ्या मनात ते आलं, बरोबर आहे ना? त्यावेळी पहिल्यांदा मी ते नमूद केलं. त्यावेळी पहिल्यांदा तुला त्या वासाचं महत्त्व जाणवलं? हो. खांडेकरांनी विचारलं की सायनाईडचा प्रयोग झाला असावा अशी शंका येण्याजोगं तुला काही आढळलं का? हो. आणि खांडेकरांनीच पुढे असंही सांगितलं ना की बदामाचा कडवट वास हा सायनाईडचं अस्तित्व दर्शवतो असं त्यांना स्वतःला माहिती आहे. आणि तुला असा वास आला का? असंच ना? हो. तुला तो कडवट वास आल्याचं तू त्यांना सांगण्यापूर्वी त्यांनी तुला हे सांगितलं ना? ते माझ्या मनात आलं. हे तुझ्या पहिल्यांदाच मनात आलं का? हो. आणि नंतर तुला वाटलं की तुला ते आठवलं होतं? तेव्हा मला आठवलं की मला तो वास आला होता. ठीक आहे, माझं झालं, पाणिनी म्हणाला. खांडेकर म्हणाले, माझा पुढचा साक्षीदार हा शत्रुधार्जिणा म्हणजे होस्टाईल आहे. म्हणजेच बचाव पक्षाच्या बाजूचा आहे, पण त्याची साक्ष काढणं आवश्यक आहे. डॉक्टर कार्तिक डोंगरे, यापुढे आणि शपथ घ्या. या. श्रोते हो, अभय बापट लिखित सायनाईड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.